हम यूपी बिहार के लोग बहुत मेहनत करते हैं, हमारे यहाँ के लोग बहुत हार्ड वर्किंग होते हैं। अरे पण ती मेहनत कुठे करता? महाराष्ट्रात। कसं काय मंडळी, आज आपण एका अशाच मानसिकतेच्या विचारांच्या लोकांना बघणार आहोत ज्यांना खाल्लेल्या मिठाची जाणीवच ठेवता येत नाही, आणि त्याच लोकांना आज आपण टचून टचून भचून चांगला चपट्यांचा मार देणार आहोत। चला। हेलो ए बुआ, का करबू गाव मा, यहाँ बंबई आवत बहुत पैसा मिळत राहू असं म्हणता म्हणता कधी अख्खा यूपी बिहार महाराष्ट्रात येऊन स्थायिक झाला ते आमचं आम्हालाच कळलं नाही। बऱ्याच राज्यातून आपल्या महाराष्ट्रात राहायला बरीच लोक येतात, आणि हल्ली हल्ली एक गोष्ट नक्की बघायला मिळते की ह्याच लोकांकडून आपल्या मराठी अस्मितेचा, स्वाभिमानाचा हा भरपूर अपमान होत चाललाय, आणि त्याच अपमानाचा बदला आज मी टप्प्यात घेणार। आपल्या सर्वांना माहिती आहे की उत्तर प्रदेश हे असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी प्राचीन मंदिर आहेत, प्राचीन स्थळ आहेत, प्राचीन म्हणजे अशा गोष्टी वास्तू आपल्याला बघायला मिळतात ज्या भरपूर पौराणिक काळापासून तिकडे अस्तित्वात आहेत। पण ह्या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती आहे तिकडे अजून सगळ्यात जुनी गोष्ट काय आहे, जुनं वास्तविक इतिहास जपणारी गोष्ट काय, तर ते म्हणजे युपीचं इन्फ्रास्ट्रक्चर। म्हणजे ग्रामीण भागातले रस्ते पण अजून असं वाटतं की मुघल काळात बांधलेून ठेवलेत। युपी बिहार मधली बरीच लोक महाराष्ट्रात राहायला येतात, मुंबईमध्ये राहायला येतात, कारण त्यांना वाटतं की आपला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कुठेतरी वाढावं, आपला राहणीमानाचा दर्जा वाढावा। पण त्याच लोकांमध्ये अशी काही नास्तिकांदी असतात ज्यांना ज्या राज्यात राहायला मिळतं ना त्याच राज्यावर आवाज उठवतात। काय रे फाडखावलंय, उत आलाय का तुला भैया? आम्ही उठून नव्हतो आलो तुमच्याकडे की भैया प्लीज हमारे राज्य में आओ, हमारे राज्य को डेव्हलप करवाओ। तुमचं तुम्ही उठलाय, बोरा बिस्तर गुंडाळलाय आणि इकडे राहायला आलाय। आणि जरी राहायला आलाय आणि तुम्हाला जर इकडच्या काही चार गोष्टी पटत नसतील तर सायमन गो बॅक नंतर मी तर म्हणन भैया प्लीज गो बॅक, हम लोग के वजह से महाराष्ट्र का इतना डेव्हलपमेंट हुआ है, हम लोग के वजह से महाराष्ट्र का जीडीपी चल रहा है। अरे भाई नका चालवू जीडीपी, इकडे तुमचे घर चालवायचे वांदे झालेत आणि तुम्ही जीडीपी चालवायच्या गोष्टी करतायत। 90% परप्रांतीय महाराष्ट्राचं आज असे सिग्नल पासून ते प्लॅटफॉर्म पर्यंत त्यांना भीक मागायला लागते, असे त्यांचे वांदे झालेत आणि तुम्ही डेव्हलपमेंटच्या गोष्टी करतायत। आता मला सांगा जीडीपी म्हणजे काय? गरीब दिल वालों का प्रदेश। जा काम कर। हा प्रश्न मला तुम्हा सर्वांना विचारायचा आहे मित्रांनो, की महाराष्ट्रातल्या ट्रेनमध्ये जेव्हा एखादा व्यक्ती खाद्यपदार्थ विकायला येतो तेव्हा तो काय विकतो? चणे, फुटाणे, शेंगदाणे, वडापाव, समोसा, चहा, कोल्ड्रिंक, कॉफी अशा बेसिक गोष्टी विकतो। पण युपी बिहारच्या ट्रेन मध्ये काय विकतात माहितीये? विमली घ्या, तुपारी घ्या, मिराज घ्या, दारू घ्या, आणि हे सगळं खाऊन महाराष्ट्रात या आणि तो का पचा पचा आम्ही बसता इकडे साफ कर। मित्रांनो मस्करीचा भाग वेगळा, पण आपल्याला संविधानाने जो अधिकार दिलाय की आपण कोणत्याही राज्यामध्ये जाऊन राहू शकतो ते सगळं मान्य आहे, आणि राहावं माणसाने। आपल्या देशाभरात जेवढ्या विविध संस्कृती आहेत, जेवढ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, कल्चर आहेत, खाद्यपदार्थ, सगळ्यांचा अनुभव घेतला पाहिजे। पण जेव्हा तुम्ही एखाद्या राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये स्थलांतरित होता, राहण्यासाठी जाता, तेव्हा तुमचं प्रथम कर्तव्य बनतं की त्या राज्याचा संस्कृती, अभिमान, स्वाभिमान, इतिहास यांना ठेच न पोहोचवता तिकडे त्यांच्यामध्ये मिसळून राहणं। आता माझी बरेच स्वतःचे मित्र बरेच युपी बिहार वाले आहेत, पंजाबी आहेत, गुजराती आहेत, बरेच जण आहेत, पण त्यातला एकही असा नाही ज्याला मराठी येत नाही। आता मराठी बोलण्यावर बंधन नाहीये, पण तुम्ही ज्या राज्यामध्ये 20 वर्षापासून राहताय, जो राज्य तुम्हाला खाण्यापिण्याची, तुम्हाला डेव्हलप होण्याची, तुमच्या स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची संधी देतोय, तर त्या राज्याची मातृभाषा येऊ नये। तर उद्या मी जर समजा कुठल्या वेगळ्या राज्यात गेलो तर माझं पहिलं कर्तव्य की तिकडची संस्कृती जाणून घेणं, तिकडची भाषा जाणून घेणं। आणि मला असं नाही म्हणायचं की तुम्ही येऊ नका, तुम्ही या। बरेच लोक येतात, राहतात, आणि बरेच लोक भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात। हम लोग का राज्य है, हम लोग कुछ भी करेंगे, दादागिरी करतात, किंवा एखाद्याला मराठी भाषेवरून चिडवतात, हिनवतात। तर या गोष्टी जर होत असतील तर कुठे ना कुठे आपल्याला त्यावर आळा घातला पाहिजे, की जर कोणी अपमान करत असेल तर कानाखाली तर वाजवणार मी बाई, पहिलं सांगतो मी वाजवणार। जर कोणी मुद्दाहून ह्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये जर कोणी शिवी दिली, शार्प नावी समरून टाकीन। अजून नवीन नवीन रोस्ट व्हिडिओज घेऊन येणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका। चला सेटअपचं थोडं काम चाललंय, जरा करतो बरोबर। बाय।